नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम मोकळी होणारी तरीही मऊ अशी साबुदाणा खिचडी. कुणाची एकदम कडक होते तर कुणाची चिकट होते. तसं होऊ नये म्हणून काय करावं बघूया. त्यासाठी इथे 1 वाटी साबुदाणा भिजवून घेतला आहे मी. एकदम मोकळा असा भिजलेला साबुदाणा आहे, बघू शकता. साबुदाणा भिजवताना त्याच्यावरती थोडंसं पाणी ठेवायचं. साबुदाणा बुडून 1-2 वेळेस धुवून घ्यायचा आणि मग साबुदाणा बुडेल इतकं पाणी ठेवायचं थोडंसं वरती. आणि साबुदाणा जर 1 वाटी असेल तर 4 वाटीचं भांडं घ्यायचं. 4 वाटं साबुदाणा बसेल एवढं. म्हणजे साबुदाण्यापेक्षा 3-4 पटीनं मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे एकदम छान साबुदाणा भिजतो. छोट्या वाटीमध्ये 1 वाटी साबुदाणा असेल आणि वाटीतच जर भिजवला तर तो चांगला व्यवस्थित भिजत नाही. त्यामुळे असा मोकळा होण्यासाठी मोठ्या भांड्यात, पसरट भांड्यात भिजवून घ्यायचा. इथे अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे. 1 बटाटा उकडून घेतला आहे. मिरचीचा ठेचा, मीठ आणि तूप घेणार आहोत आपण. तर गॅसवर कढई ठेवली आहे. कढई गरम झाली थोडीशी की तिच्यामध्ये तूप टाकून घेऊ. तुम्ही जर शेंगदाणा तेल खात असाल तर तेल वापरा. मी इथे तूप वापरते. तूप थोडंसं गरम झालं की असं थोडंसं कढईला फिरवून घ्यायचं. स्टीलची कढई आहे ही, म्हणून सगळीकडून असं फिरवून घेतलं थोडंसं. आणि याच्यामध्ये आवडीप्रमाणे मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा. तुम्हाला जसं कमी जास्त आवडतं तिखट त्याप्रमाणे ठेचा टाकून घ्या. आणि ठेचा थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला. कच्चेपणा मिरचीचा जाईपर्यंत ठेचा मस्त परतून घ्यायचा. आणि याच्यामध्येच मीठ टाकून घ्यायचं. वरतून मीठ टाकण्यापेक्षा असं मिरचीमध्ये मीठ टाकून बघा, याने पण छान अशी मस्त मोकळी खिचडी होते आपली. मीठ टाकून पण 1 मिनिट परतून घ्यायचं. आणि आता हा शेंगदाण्याचा कूट साबुदाण्यात टाकून मिक्स करून घेऊ आपण खालीच. आणि मिरचीमध्ये याला टाकून घेऊ आणि एकसारखं हलवत याला परतून घ्यायचं आहे. स्टीलची कढई आहे त्यामुळे एकसारखं हलवावं लागतं, नाही तर पटकन लागते खिचडी. त्यामुळे सारखं हलवत राहायचं. मोठं भांडं आणि पसरट भांडं साबुदाणा भिजवायला घेतलं की आपला साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजतो. खूप छोटं आणि साबुदाणा दाटेल असं भांडं कधीच घ्यायचं नाही साबुदाणा भिजवायला. त्याने साबुदाणा व्यवस्थित फुलत नाही आपला. ते मस्त आपल्याला परतून घ्यायची खिचडी. आणि बटाटा अगोदर टाकायचा नाही खिचडीमध्ये. खिचडी परतत आली की मग बटाटा टाकून घ्यायचा. छान अशी परतून घ्यायची अगोदर आणि मग शेवटी बटाटा टाकायचा. आणि फोडी करून, तुम्हाला आवडत असेल तर फोडी करून टाका. मला असा कुस करून टाकलेला बटाटा आवडतो. हा छान मिक्स होतो साबुदाण्यासोबत. फोडी करून टाकल्या की ते सेपरेट राहतात. मोठ्या फोडी असतील तर अशा उलटण्याने फोडून घ्यायच्या आणि याला व्यवस्थित छान परतून घ्यायचं. आपली खिचडी तर परतून झालेलीच आहे. फक्त आता बटाटा थोडासा त्याला तिखट मीठ लागेल इथपर्यंत परतून घ्यायचा, व्यवस्थित मिक्स होईल साबुदाण्यासोबत. या पद्धतीने खिचडी केली तर तुमची खिचडी दाट कडक पण होणार नाही किंवा चिकट पण होणार नाही. कुणाकुणाचे खूप असे साबुदाण्याचा दाणा कडक राहतो, तसंही होणार नाही किंवा चिकट पण होणार नाही. बघू शकता एकदम मोकळी अशी आपली खिचडी तयार झालेली. इथे एक दाणा मोकळा झाला आहे साबुदाण्याचा. आता आपली खिचडी तयार आहे, काढून घेऊ. एकदम मस्त मोकळी तरी पण मऊ अशी साबुदाणा खिचडी आपली इथे तयार आहे. तुम्ही पण या पद्धतीने खिचडी करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी मस्त खिचडी बनवून खा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.